आजचा आपला विषय आहे जागा बदला तुमचं जग बदलेल. आता हे विषय आपण सुरू करणार. 1 तासाचं व्याख्यान होणार आणि त्या व्याख्यानात फक्त व्याख्यान नाही तर तुमच्याशी गप्पा होणार, चर्चा होणार. सुरुवातीला सांगतो की एका घरामध्ये जर साप निघाला तर लोक काय करतात रे? काठ्या घेतात, दांड्या घेतात आणि सापाला मारतात. तोच साप जर मंदिरात दिसला तर लोक काय करतात? दर्शन. साप निघलाय मंदिरात, साप. मग दूध घेऊन येतात, कुणी वाटीत दूध घेऊन येते, कुणी ताटलीत दूध घेऊन येते. मग गावात चर्चा होती की मंदिरात साप आहे, मंदिरात साप आहे. हे गर्दी आवरत नाही. कुणी फोटो काढतंय, कुणी सेल्फी घेतोय, कुणी रेकॉर्ड करतंय, कुणी फेसबुकला रील टाकतंय, कुणी इंस्टावर टाकतंय की जागृत देवस्थानात सापाने दिलं दर्शन. आणि तो साप जर घरात सापडला तर काय करतो आपण? काढीन त्याला जागीच मारून टाकतो. पहा, मग साप तोच आहे, फक्त काय बदलली? जागा बदलली. आपल्या आयुष्यात असंच आहे. तुम्ही जर वाईट संगती, व्यसनी, भिकार, भांडण आयुष्य बर्बाद केलेले लोकात राहिले तर समाज तुमच्याकडे काय करणार आहे? तुमच्या तोंडावर तुम्हाला शिव्या देणार आहे, तुमच्या पाठीमागं तुम्हाला नावं ठेवणार आहे. कारण का? तुमचं राहणीमानच त्या ठिकाणी राहिलाच तुम्ही गल्लीच. मोठ्या लोकात वावर नाही. तीच जागा जर तुम्ही बदलली, मोठमोठ्या लोकात येऊन बसले, आपल्या कामावर फोकस दिलं तर तुमचे घरचे तुमचा काय करणार आहे? सन्मान करणार आहे. तुमचे समाज तुमचा सन्मान करणार आहे, नातेवाईक तुमचा सन्मान करणार आहे. महत्वाचं आहे जागा बदलणं. एक छोटंसं उदाहरण देतो. आपण रस्त्याला चाललोय, चहा प्यायचाय, चहाची टपरी दिसली, गाडा दिसला, गेलो, केवढ्याला चहा घेतला. तो मला केवढ्याला आहे? 5 रुपयाला. काय त्याच्यामध्ये? साखर आहे, चहा पावडर आहे, दूध आहे. केवढ्याला चहा आहे तो? 5 रुपयाला. थोडं पुढे गेल्या, रेस्टॉरंट दिसलं, छानसं रेस्टॉरंट सजलेलं आहे. आज गेले, चहाची ऑर्डर दिली, चहा पिले, बिल आलं 15 रुपये. तुम्ही 15 रुपये दिले, चहा तोच आहे, जागा बदलली. पुढे गेले, एक मोठासा कॅफे दिसला, त्या कॅफेमध्ये गेले, चहा द्या, चहा आला, चहा तोच आहे, पुन्हा चहा पिले, बिल आलं 30 रुपये. थोडं पुढे गेले, सिटीमध्ये फिरत होते, 3 स्टार हॉटेल दिसलं, आतमध्ये गेले, चहा द्या. आता चहाची किंमत किती? 300 रुपये. तिथून बाहेर पडले, 5 स्टार हॉटेल दिसलं, तिथं चहा घ्यायला गेले, चहा द्या, चहा आला, वेटरनी चहा ठेवला, तुम्ही चहा घेतला, खाली बिल आलं 600 रुपये. या सगळ्या चहामध्ये कॉमन काय? तर दूध आहे, साखर आहे आणि चहा पावडर आहे. पण काय झालंय? जागा बदलली. चहाची जागा बदलली. आपल्या हे आयुष्यात जर आपल्याला सन्मान मिळवायचा असेल तर मित्रांनो, इथून बाहेर पडल्यानंतर तुम्ही ज्यात राहता, ज्या लोकात राहता, आधी त्या वाईट लोकांपासून दूर तुम्ही गेलं पाहिजे. जागा बदलल्या पाहिजे. तेच भिकार पोरं, तेच टुकार पोरं, तेच व्यसनी पोरं, त्यांना फक्त आजचा दिवस ढकलायचा आहे, आजचाच दिवस काढायचा आहे. अशा लोकांमध्ये तुम्ही राहिले तर तुम्ही काय होणार आहे? त्या टपरीवर भेटणाऱ्या 5 रुपयाच्या चहासारखी तुमची जगण्याची अवस्था तशीच होणार आहे. त्यापेक्षा काय करा, कुठलेही राजकीय गप्पा मारण्यापेक्षा मोदींनी काय केलं, पवार साहेबांनी काय केलं, ठाकरेंनी काय केलं, या राजकीय गप्पा मारण्यापेक्षा आणि त्यांच्यासाठी टाळ्या वाजवण्यापेक्षा जिथून आपल्याला 2 रुपये कशी भेटतील, आपण कमाई कशी करू, या अशा लोक ज्यावेळेस जे चर्चा करतात की हा उद्योग आहे, असा आहे, आपण असं उभा केला तर इथून आपल्याला 2 रुपये भेटणार आहे, अशा लोकांत जर आपण जागा बदलून त्यांच्यात जर राहायला आलो तर नक्कीच आपण हळूहळू काय होणार आहे? मोठे होणार आहे. लोक आपली सन्मान करायला लागणार आहे. जागा बदलल्या पाहिजे. आज याचा सकाळी एकाचा झेंडा, दुपारी एकाचा झेंडा, संध्याकाळी तिसऱ्याचा झेंडा घेऊन दारूच्या नशेत तुर्र होऊन राजकीय गप्पा सकाळच्या उन्हात मस्त स्टँडवर उभा राहून राजकीय गप्पा. आता कुणाचं सरकार येणार आहे? अरे ते सरकार कुणाच येणार आहे? कुणाचं येणार आहे, कुणाचं नाही येणार आहे, त्यात तुमचं काय जाणार आहे? काहीच जाणार नाहीये. तुमचं फक्त मतदान जाणार आहे आणि ते बी त्या बदल्यात तुम्हाला 1000-500 रुपये भेटणार आहे. पण तुम्ही आहेत तिथेच राहणार आहे. अशा गोष्टीत वेळ घालवण्यापेक्षा तुमचा जो वेळ आहे तो वेळ या मोठ्या लोकांच्या संगतीत घाला. मार्केटमध्ये फिरा, लोक काय विकतात ते बघा आणि लोक काय विकत घेतात ते बघा. शांत राहा. 2-2 रुपयाच्या वस्तू सुद्धा मार्केटमध्ये विकायला भेटतात. सकाळीच मी रस्त्याने चाललो होतो, आज सकाळचाच विषय आहे, पेपर घेतला,
त्या टपरीवर सहज नजर टाकली. म्हटलं काय रे बाबा हे? तो म्हटला हे मोबाईल स्टँड आहे. म्हटलं केवढ्याचं आहे? 10 रुपयाचं आहे. पाहिलं, मी म्हटलं दे मला पण 10 रुपयाचं मोबाईल स्टँड. माझ्यासाठी केवढ्याचं आहे ते? फक्त 10 रुपयाचं. पण त्या टपरीवाल्याला ह्या छोट्याशा 10 रुपयाच्या मोबाईल स्टँड माग 6 रुपये निव्वळ नफा राहतो. हे मी गुगलवर सर्च केलं की हा एक मोबाईल स्टँड 10 रुपयाचा त्याने मला विकला, त्याच्या मागे त्याला 6 रुपये राहिले. दिवसभरात अशी 100 जर स्टँड विकले त्याने. तिथं बसल्या बसल्या आलं कोणी पान घ्यायला, हे पहा 10 रुपये देवर का एकदम भारी कडक. काय होणार आहे? 100 विकले त्याला 600 रुपये होणार आहे. म्हणून तुम्हाला पण हे समजलं पाहिजे की आपण जागा बदलल्या पाहिजे. या जगाने, या समाजाने, या आपल्या कुटुंबाने जर आपला सन्मान करायचा असेल तर सर्वात महत्वाचं विचार करा की आपण कुणासोबत राहतो, का राहतो आणि कोणत्या गोष्टीत आपला वेळ वाया घालतो त्याचा विचार करा. कागदावर लिहून घ्या आणि आता विचार करा की मला आता कुणाला सोडून द्यायचंय, कुणाला वेळ द्यायचा नाही ते लिहा. आणि त्यानंतर आता मला कुणाला वेळ द्यायचा आहे, कुणाशी उठणं बसणं करायचंय, याला हे नावं लिहा. आणि ह्या तिसऱ्या घटकाकडे वळा. तुमच्या आयुष्याची प्रगती तो परमेश्वर स्वतः सुद्धा, त्याला जरी वाटलं तरी तुमच्या आयुष्याची प्रगती तो परमेश्वर सुद्धा रोखू शकणार नाही. ही गॅरंटी विशालपुरी मी स्वतः तुम्हाला देतो.